नमस्कार, मी विद्यार्थी प्रतिनिधी आस्था आनंद भंडारी, श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला या मोठ्या वृक्षाचं एक छोटंसं रोप उत्कट भव्यतेची घ्यावे हे ब्रीद वाक्य सोबत आपल्या सर्वांना घडविण्यासाठी आणि यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवण्यासाठी ज्यांनी पदोपदी आपली साथ दिली ते सांगावे कोण? हो बरोबर, आपले शिक्षक, आपले गुरुजन. आनंदवन भुवन बालवाडीपासून ते चौथीपर्यंत वेळोवेळी आपल्या सर्वांना विविध स्पर्धा, विविध परीक्षा, विविध प्रकारचे खेळ यामध्ये सहभागी होऊन यश संपादन करण्यासाठी आणि हो नुसतेच एवढे नाही तर आपल्या सर्वांना संस्कारक्षम जीवन जगण्यासाठी लागणारे संस्कार या शाळेतील शिक्षकांनी दिले असे माझे शिक्षक मी खूप आभारी आहे. जसे घराची मूर्ती घडविण्यासाठी एका मूर्तिकाराची गरज असते, दगडाची मूर्ती घडविण्यासाठी एका मूर्तिकाराची गरज असते, विद्यार्थ्याला घडविण्यासाठी एका शिक्षकाची गरज असते, विद्यार्थ्याला घडविण्यासाठी एका शिक्षकाची गरज असते. तसेच असे श्रेष्ठ शिक्षक घडविण्यासाठी एका संस्थेची गरज असते, एका संस्थेची गरज असते. अशी आपली श्रेष्ठ संस्था समर्थ विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची मी खूप ऋणी आहे. या संस्थेमुळे आपल्या सर्वांना आयुष्य जगण्यासाठी योग्य दिशा दाखवणारे गुरुजन मिळाले आणि आपण यश संपादन करू शकतो. आज आम्हाला जे यश मिळते तीच त्याची पोहोच पावती, बरोबर ना? आम्हाला आमच्या शाळेतील शिक्षकांचा खूप अभिमान आहे. त्यांनी आमची सदैव खूप काळजी घेतली आणि आम्हाला सक्षम बनविले. त्यामुळे आज आम्ही यश संपादन करीत आहोत, बरोबर ना? आम्हाला आणि हो एक विशेष गोष्ट नमूद करावीशी वाटते. माझ्या घरातील सर्वजण म्हणजे काका, आत्या, माझे वडील देखील या शाळेत शिकले. बरं, माझे वडील नेहमी सांगतात आपल्या शाळेतील विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. काही जण ऍक्टर देखील झाले तर काही जण खेळाडू. अशा विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव देणारी आपली श्रेष्ठ संस्था. म्हणतात ना, अन्नदानम परमदानम विद्यादानम अतोपरम. अन्नदानम परमदानम विद्यादानम अतोपरम. अनेक क्षणिका तृप्ती यावत् जीवन च विद्या. अनेक क्षणिका तृप्ती यावत् जीवन च विद्या. अन्नदानाला श्रेष्ठ दान मानले जाते. अन्नामुळे क्षणिक तृप्ती मिळते, मात्र विद्यादानाने जीवनभराची तृप्ती होते. म्हणून विद्यादान हे श्रेष्ठ दान मानले जाते. ज्या संस्थेमुळे, ज्या शाळेमुळे आणि ज्या शिक्षकांमुळे आम्हाला निरंतर यश मिळवून देणारे ज्ञान मिळाले, अशा संस्थेची, अशा शाळेची आणि अशा शिक्षकांची मी शतशः ऋणी आहे. मी शतशः माझी शाळा आहे ज्ञानाचा सागर. माझी शाळा आहे ज्ञानाचा सागर. जिथे होतो सदैव शिक्षकांचा आदर, जिथे होतो सदैव शिक्षकांचा आदर. माझ्या शाळेत आहे सदैव बुद्धीची महती. माझ्या शाळेत आहे सदैव बुद्धीची महती. जिथे होते विद्यार्थ्यांना सदैव यशाची प्राप्ती. जिथे होते विद्यार्थ्यांना सदैव यशाची प्राप्ती. अशी आहे माझी शाळा सर्वगुण संपन्न. अशी आहे माझी शाळा सर्वगुण संपन्न. जिच्याशिवाय नाही अमुते जीवनार्थपूर्ण. जिच्याशिवाय नाही अमुते जीवनार्थपूर्ण. धन्यवाद.